नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण कामगार आयुक्तालय भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार, तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा। बघा, पहिला प्रश्न आहे, कर्मचारी राज्य विमा अधिनियम 1948 काय? कर्मचारी राज्य विमा अधिनियम कधीचा आहे? 1948 अंतर्गत खालीलपैकी कोणता लाभ प्रदान करण्यात आलेला नाही? काय विचारण्यात आलंय? कोणता लाभ प्रदान करण्यात आलेला आहे असं विचारलं नाही आहे। कोणता लाभ प्रदान करण्यात आला नाही आहे ते विचारलंय, लक्षात ठेवायचं। आजारपण लाभ प्रदान करण्यात आला, बेरोजगारी भत्ता लाभ प्रदान करण्यात आला, अपंगत्व लाभ प्रदान करण्यात आला, बालभत्ता लाभ प्रदान करण्यात आला का? नाही। तर काय ना, बालभत्ता लाभ हा प्रदान करण्यात आला नाही, लक्षात ठेवायचं। परीक्षेत आहे विचारलाय का नाही? नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रॅच्युटी प्रदान अधिनियम 1972 कधीचा आहे? ग्रॅच्युटी प्रदान अधिनियम 1972। पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट 1972 अंतर्गत देय असलेली कमाल ग्रॅच्युटी खालीलपैकी कोणती आहे? काय विचारलंय? कमाल ग्रॅच्युटी कोणती आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो 20 लाख रुपये। ग्रॅच्युटी प्रदान अधिनियम 1972 अंतर्गत देय असलेली कमाल ग्रॅच्युटी 20 लाख रुपये आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती संस्था कर्मचारी राज्य विमा निधीचे शासन करते? तर सांगा, कर्मचारी राज्य विमा निधी म्हणजे काय? एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स फंडचे शासन करते। तर बघा, याचा आन्सर आहे ESIC म्हणजे कर्मचारी राज्य विमा महामंडळ, ESIC। ESIC चा फुल फॉर्म काय? एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन। काय? एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, बोनस कायदा हा यांनी केलेल्या शिफारशीचा परिणाम आहे? तर सांगा, बोनस कायदा कोणत्या आयोगाच्या शिफारशीचा परिणाम आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो त्रिपक्षीय आयोग। बोनस कायदा हा त्रिपक्षीय आयोग यांनी केलेल्या शिफारशीचा परिणाम आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भविष्य निर्वाह निधी म्हणजेच काय? PF अंतर्गत देय असलेली रक्कम न भरल्यास मालकाला अटक केली जाऊ शकते। दुसरं विधान काय म्हणते? एक व्यक्ती कंपनी म्हणजेच 1 पर्सन कंपनी ही एक खाजगी मर्यादित कंपनी प्रायव्हेट लिमिटेड असते, जिचा सदस्य म्हणून केवळ एकच व्यक्ती असते। सांगा, विधान एक सत्य काय आहे? बघा, पहिलं विधान काय म्हणते? भविष्य निर्वाह निधी म्हणजे PF अंतर्गत देय असलेली रक्कम न भरल्यास मालकाला अटक केली जाऊ शकते, हे विधान बरोबर आहे। दुसरं विधान काय म्हणते? एक व्यक्ती कंपनी 1 पर्सन कंपनी ही खाजगी मर्यादित कंपनी असते, जिचा सदस्य म्हणून केवळ एकच व्यक्ती असते, हे सुद्धा बरोबर आहे। म्हणजेच काय ना, दोन्ही विधाने बरोबर आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण तरतुदी अधिनियम 1952 हा असा प्रत्येक आस्थापनेला लागू होतो जी अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही उद्योगात कार्यरत असलेला एक कारखाना आहे आणि ज्यामध्ये रिकामी जागा व्यक्ती नोकरीस आहेत। तर सांगा काय ना? तर याचा आन्सर आहे मित्रांनो 20 किंवा अधिक। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण तरतुदी अधिनियम कधीचा आहे? 1952 हा असा प्रत्येक आस्थापनेला लागू होतो जी अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही उद्योगात कार्यरत असलेला एक कारखाना आहे आणि ज्यामध्ये 20 किंवा 20 पेक्षा अधिक व्यक्ती नोकरीस असतात। आता बघा मित्रांनो, आपण समान वेतन कायद्यावरील प्रश्न बघणार आहोत। तर बघा, समान मोबदला अधिनियम कधीचा आहे? 1976। समान मोबदला अधिनियम कधीचा आहे? 1976। हा कोणत्या अध्यादेशाची जागा घेतो? तर सांगा,
तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे समान मोबदला अध्यादेश कधीचा? 1975. कधीचा अध्यादेश आहे? 1975. अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणाला असतो? राष्ट्रपतीला. राष्ट्रपतींनी काढलेला अध्यादेश 6 महिन्यामध्ये कायदा जर झाला तर ठीक आहे. जर 6 महिन्यात कायदा म्हणून हे नाही झालं तर राष्ट्रपतीचा अध्यादेश 6 महिन्यानंतर नष्ट होतो. तर समान मोबदला अधिनियम 1976 हा समान मोबदला अध्यादेश 1975 ची जागा घेतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, समान मोबदला अधिनियम 1976 हा कोणता कायदा क्रमांक आहे? तर सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे ऍक्ट नंबर 25 ऑफ 1976. समान मोबदला अधिनियम 1976 हा 25व्या नंबरचा कायदा आहे. आता 25व्या नंबरचा कसा बघा, 2026 ला जो कायदा झाला असेल सर्वात आधी त्याला 1 नंबर, जो दुसऱ्यांदा झाला असेल 2 नंबर, तिसऱ्यांदा झाला असेल 3 नंबर. तसाच समान मोबदला कायदा 1976 हा 1976 ला झालेल्या 25व्या क्रमांकाचा कायदा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सदर अधिनियम. सदर अधिनियम म्हणजे समान कायदा वेतन अधिनियमाची अंमलबजावणीची तारीख कोणती आहे? तर सांगा. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे 8 मार्च 1976. सदर अधिनियमाची अंमलबजावणीची तारीख आहे 8 मार्च 1976. आणि 8 मार्चला काय असते? 8 मार्चला असते जागतिक महिला दिन. 8 मार्चला काय असते? जागतिक महिला दिन. हा प्रश्न वारंवार जीके मध्ये परीक्षेत विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अधिनियमात एकूण किती प्रकरणे आहेत? अधिनियमात एकूण किती प्रकरणे आहेत? तर बघा, समान वेतन कायदा अधिनियमात एकूण 3 प्रकरणे आहेत. आणि एकूण किती कायदे आहेत? 18 कायदे आणि 3 प्रकरणे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कलम 4 अंतर्गत नियोक्त्याचे एम्प्लॉयर कर्तव्य काय आहे? कलम 4 अंतर्गत नियोक्त्याचे एम्प्लॉयर कर्तव्य काय आहे? एम्प्लॉयर म्हणजे काय? जो आपल्याला कंपनी किंवा कुठे पण रोजगार देतो, कामाला ठेवतो, त्याला एम्प्लॉयर म्हणतात. तर त्याचं कर्तव्य आहे समान किंवा समस्वरूपाच्या कामासाठी पुरुष व महिला कामगारांना समान मोबदला देणे हे कलम 4 अंतर्गत नियोक्त्याचे कर्तव्य आहे. समान मोबदला म्हणजे काय? बघा, एखादी कंपनी आहे किंवा एखादी ऑफिस आहे, तिथे पुरुष आणि महिला आहे. पुरुष पण 8 तास काम करतो, महिला पण 8 तास काम करतो. समजा आपण झाडू मारण्याचं काम बघ, पुरुष पण 8 तास झाडू मारायचं काम करतो, महिला पण. 8 तास जास्त झाले झाडू मारायला, पण समजवण्यासाठी पुरुषाला 10,000 देत आहे तर महिलाला पण 10,000 द्यावं लागते. हा झाला समान कामासाठी समान मोबदला. तुम्ही पुरुषाला 10,000 देताय, महिलाला 8,000 देताय, हे रॉंग आहे. किंवा महिलाला 12,000 देताय, पुरुषाला 10 देताय, हे सुद्धा चुकीचं आहे. समान कामासाठी समान वेळेसाठी पुरुष व महिला कामगारांना समान मोबदला मिळाला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कलम 5 नुसार भरतीच्या वेळी भेदभाव न करण्याची तरतूद कोणत्या बाबींना लागू होत नाही? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, कोणत्याही कायद्याने महिलांच्या रोजगारावर बंदी व निर्बंध असल्यास कलम 5 नुसार भरतीच्या वेळी भेदभाव न करण्याची तरतूद लागू होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सल्लागार समिती. सल्लागार समिती म्हणजे काय असते? ऍडवायझरी कमिटी मध्ये किमान किती सदस्य असणे आवश्यक आहे? किमान म्हणजे काय? कमीत कमी, आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त. तर बघा मित्रांनो, सल्लागार समितीमध्ये किमान 10 सदस्य असणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये निम्म्या महिला सुद्धा पाहिजेत. जर 10 व्यक्ती असेल तर त्यामध्ये 5 महिला आवश्यक आहेत कमीत कमी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कलम 7 अंतर्गत तक्रारी ऐकण्यासाठी नेमलेला अधिकारी किमान कोणत्या दर्जाचा असावा? तर याचा आन्सर आहे कामगार अधिकारी. कलम 7 अंतर्गत तक्रारी ऐकण्यासाठी नेमलेला अधिकारी हा किमान कामगार अधिकारी या दर्जाचा असावा.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, कलम 7 अंतर्गत दिलेल्या आदेशाविरुद्ध अपील किती दिवसात करावी लागते? तर सांगा. तर याचा आन्सर आहे मित्रांनो 30 दिवसात. एखाद्या अधिकाऱ्याने आदेश दिला, आदेश काढला, तर त्यामध्ये अपील करण्यासाठी काही वेळ दिलेला असतो. त्या वेळेच्या आत अपील करणे आवश्यक असते. त्या वेळेच्या नंतर आपण अपील करू शकत नाही. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोंदवह्या रजिस्टर ठेवण्याचे कर्तव्य कोणत्या कलमात नमूद आहे? तर सांगा. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा लवकरात लवकर. काय आहे? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे कलम 8 मध्ये नोंदवह्या रजिस्टर ठेवण्याचे कर्तव्य कलम 8 मध्ये नमूद केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कलम 10(2) नुसार पहिल्या गुन्ह्यासाठी शिक्षा काय आहे? बघा विद्यार्थ्यांनी, हे सर्व प्रश्न आता समान वेतन कायद्यावर आहे. तर कलम 10 नुसार पहिल्या गुन्ह्यासाठी शिक्षा काय आहे? तर ते आहे 10,000 रुपये ते 20,000 रुपये दंड किंवा 3 महिने ते 1 वर्ष कारावास किंवा दोन्ही होऊ शकते. कलम 10(2) नुसार पहिल्या गुन्ह्यासाठी 10,000 ते 20,000 रुपये दंड किंवा 3 महिने ते 1 वर्ष कारावास किंवा दोन्ही सुद्धा होऊ शकते. निरीक्षकांची इन्स्पेक्टर्स तरतूद कोणत्या कलमात आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो कलम 9 मध्ये. कलम 8 बघितलं नोंदवह्यासाठी आहे, कलम 9 कशासाठी आहे? निरीक्षक म्हणजेच इन्स्पेक्टरची तरतूद कलम 9 मध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी शिक्षेत काय वाढ होते? तर याचा आन्सर आहे कारावास 2 वर्षापर्यंत वाढू शकतो. दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी शिक्षेमध्ये काय होते? कारावास 2 वर्षापर्यंत वाढू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निरीक्षकाला नोंदवही किंवा माहिती देण्यास नकार दिल्यास किती दंड आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो 500 रुपयापर्यंत. निरीक्षकाला नोंदवही किंवा माहिती देण्यास नकार दिला तर 500 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कंपनीकडून गुन्हा घडल्यास जबाबदारी कोणत्या कलमानुसार निश्चित होते? तर याचा आन्सर आहे कलम 11 नुसार. कंपनीकडून गुन्हा घडल्यास जबाबदारी कलम 11 नुसार निश्चित होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कलम 12 नुसार या अधिनियमाअंतर्गत गुन्ह्याची सुनावणी कोणत्या दर्जापेक्षा कनिष्ठ न्यायालयात होऊ शकत नाही? तर याचा आन्सर आहे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी किंवा महानगर दंडाधिकारी याच्यापेक्षा जे कनिष्ठ न्यायालय असतात त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. याच्यापेक्षा खालच्या न्यायालयात होऊ शकत नाही, परंतु याच्यापेक्षा वरच्या न्यायालयात होऊ शकते. लक्षात ठेवा, कलम 12 नुसार या अधिनियमाअंतर्गत गुन्ह्याची सुनावणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी तसेच महानगर दंडाधिकारी या दर्जापेक्षा कनिष्ठ न्यायालयात होऊ शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कलम 12 मध्ये कोणत्या दुरुस्ती अधिनियमाद्वारे सुधारणा करण्यात आली? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे 1987च्या दुरुस्ती अधिनियमाद्वारे. 1987च्या दुरुस्ती अधिनियमाद्वारे कलम 12 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोबदला रेम्युनरेशन या संज्ञेची व्याख्या कोणत्या घटकांचा समावेश करते? तर बघा याचा आन्सर आहे मूळ वेतन, पगार किंवा रोख किंवा वस्तू स्वरूपात दिले जाणारे अतिरिक्त लाभ या सर्वांचा मोबदला रेम्युनरेशन मध्ये समावेश होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नियोक्ता म्हणजे एम्प्लॉयर या संज्ञेची व्याख्या कोणत्या अधिनियमानुसार स्वीकारली आहे? तर याचा आन्सर आहे उपदान संदाय अधिनियम 1972. उपदान संदाय अधिनियम 1972 या अधिनियमानुसार नियोक्ता या संज्ञेची व्याख्या स्वीकारली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, या अधिनियमाची तत्वे 2019 मध्ये कोणत्या संहिते समाविष्ट करण्यात आली? तर याचा आन्सर आहे वेतन संहिता 2019 मध्ये.
या अधिनियमाची तत्वे 2019 मध्ये वेतन संहिता 2019 यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रॅच्युइटी प्रदान अधिनियम कधीचा आहे? 1972चा. अंतर्गत देय असलेली कमाल ग्रॅच्युइटी खालीलपैकी कोणती आहे? तर हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आजचा लेक्चर इथेच संपला आहे. जर तुमच्याकडून या लेक्चरला प्रतिसाद मिळाला तर मी असेच महत्वपूर्ण क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन येणार. जर लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्वाची अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला कामगार आयुक्तालय भरतीसाठी महत्वाच्या कायद्यांची पीडीएफ पाहिजे असेल तर थेट पीडीएफ मिळेल तुम्हाला 200 रुपीज मध्ये. सर्व महत्वपूर्ण कायदे फक्त 200 रुपीज मध्ये, सॉरी 199. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप करा.